या ठिकाणी व्यक्त करते. सर्व थोर पुरुषांना वंदन करून आज या ठिकाणी महायुतीचे आपल्या घटक पक्षाचे शिरूर लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ आज आपल्या या हडपसर परिसरामध्ये रामटेकडी या ठिकाणी सभेच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी देशाचे नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे उमेदवार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील, त्या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय चेतनदादा तुपे, सर्व पक्षाचे अध्यक्ष आणि व्यासपीठावर असलेले सर्व घटक पक्षाचे नेते उपस्थित सर्व त्या ठिकाणी माता बंधू बहिणींना स्वागत करतो आणि आभार मानतो. आणि या ठिकाणी आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांनाही मनापासून आभार मानतो की हडपसर मतदारसंघामध्ये जर मोठा वाटा जर असेल कोणाचा तर त्या ठिकाणी आरपीआय मधल्या सर्व कार्यकर्त्यांचं हा महायुतीच्या बरोबर खऱ्या अर्थाने खांद्याला खांदा लावून काम करणारे सगळे आमच्या आरपीआयचे सर्व कार्यकर्ते गेले 3 वेळा आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटलांना 13 मेला कारण आपल्या सर्वांना या ठिकाणी आदरणीय आपल्या सर्वांचे राष्ट्रीय नेते आदरणीय रामदास आठवले साहेबांचं मार्गदर्शन लाभणार आहे. कारण त्यांना परत इथून चिंचवडला जायचं असल्यामुळे जास्त न बोलता येणाऱ्या 13 मेला आपल्या शिवाजीदादा आढळराव पाटलांचं घड्याळाचं चिन्ह आहे, त्या घड्याळाच्या चिन्हावरचं बटन दाबून आढळराव पाटलांना पुन्हा एकदा आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचे. कारण आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांचा विचाराचा खासदार जर आपल्या या ठिकाणी दिला तर आपल्याला केंद्रात सत्ता आल्यानंतर ज्या हडपसर मतदारसंघातले जे ज्वलंत प्रश्न राहिलेले पण ते वाहतूक कोंडीचा प्रश्न असेल, त्या कचऱ्याचा प्रश्न असेल, त्याचबरोबर अनेक रस्त्यांचे प्रश्न असेल, मोठमोठे प्रोजेक्टचे प्रश्न असतील, या सर्व डेव्हलपमेंट साठी आपल्याला आढळराव पाटलांना पुन्हा एकदा आपल्याला लोकसभेत पाठवायचे. यासाठी सर्वांनी येणाऱ्या 13 मेला आढळराव पाटलांना घड्याळाचं बटन दाबून प्रचंड बहुमतात निवडून द्या आणि येणाऱ्या काळामध्ये आढळराव पाटील निवडून आल्यानंतर आपले सर्व प्रश्न तातडीने सोडतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा बाळगून ते पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय